मुंबईच्या कफ परेड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या सचिन चितकोटे यांच्या घरी 3 महिन्यांआधीच एक परी जन्माला आली होती। हा एक झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे लोड शेडिंगचा त्रास त्यांना होताच आणि 8 जुलै 2021च्या रात्री सुद्धा पूर्ण परिसराची लाईट गेली होती। सगळीकडे अंधार होता। रात्रीचे 9:30 वाजले होते आणि सचिन चितकोटे यांची बायको बाळाला दूध पाजून झोपवण्याचा प्रयत्न करत होती। पावसाळा असला तरी उन्हाळ्यासारखं गरम होत होतं, त्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून संपूर्ण चितकोटे कुटुंब झोपलं होतं। गरमीमुळे झोप लागत नव्हती, पण शेवटी बाळासकट सर्वांनाच झोप लागली आणि दरवाजा उघडाच राहिला। रात्री 3-3:30च्या दरम्यान घरातून भांडी पडण्याचा आवाज झाला आणि सगळे दचकून जागे झाले। बघितलं तर मांजराने भांडी पाडली होती, पण त्याच क्षणी त्यांचं लक्ष अंथरुणावर गेलं तर तिथे त्यांची 3 महिन्यांची चिमुकली गायब होती। संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली। त्यांनी घरभर 3 महिन्यांच्या बाळाला शोधायला सुरुवात केली। शेजारी पाजारीही जागे झाले आणि सगळे तिच्या शोधात लागले। घराचा दरवाजा उघडाच होता, त्यामुळे कुणीही आत येऊन बाळाला घेऊन जाऊ शकत होतं। जवळपासचे सर्वच परिसर धुंडाळले। बाळाला कुणीतरी नेताना कुणीही पाहिलं नव्हतं। 3 महिन्यांचं बाळ अचानक गायब कसं झालं? त्या बाळासोबत नेमकं काय झालं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। ते 3 महिन्यांचं बाळ कुठेच सापडत नाही म्हटल्यावर चितकोटे कुटुंबाने धावत पळत रडत कफ परेड पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी चितकोटे कुटुंबाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना दिवसभरात काही घडलं होतं का, कोणाशी वाद झाला होता का, हे सगळं विचारलं। तर 8 जुलै 2021 रात्रीची वेळ होती। चितकोटे कुटुंबाच्या घरी मुलगी जन्माला आली म्हणून एक किन्नर कन्हैया उर्फ कन्नू आपल्या एका साथीदारासोबत चितकोटे कुटुंबाच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी पोहोचला। त्याने आशीर्वादाच्या बदल्यात चितकोटे कुटुंबाकडून 1100 रुपये, एक नारळ आणि साडी मागितली। आता त्यावेळी सौम्य का असेना, पण लॉकडाऊन सुरू होतं, त्यामुळे व्यवसाय बंद होते आणि चितकोटे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती। त्यामुळे त्याने कन्नूला फक्त 200 रुपये, एक साडी आणि नारळ दिला। पण यावर कन्नू चिडला आणि हट्ट करू लागला। घरच्यांनी त्याला समजावलं की सध्या त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, पण नंतर ते पैसे देतील। हे ऐकताच कन्नू भडकला आणि निघून जाताना धमकी देऊन गेला की 5-6 दिवसात मी असं काही करीन की माझं नाव मोठं होईल। हे संपूर्ण प्रकरण ऐकताच पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कन्नूचा चेहरा ओळखला। त्याचे फोटोज घेऊन तपास सुरू झाला। कन्नूचं पूर्ण नाव कन्हैया चौगुले होतं। जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो तिथे नव्हता। काही लोकांनी त्याला सांगितलं की पोलीस त्याला शोधतायत। हे समजताच कन्नू स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। त्याच वेळी दुसऱ्या बाजूला पोलिसांना समुद्राच्या किनाऱ्याजवळ दलदलीत एका नाल्यात एका बाळाचा मृतदेह सापडला। जेव्हा ओळख पटली तेव्हा समोर आलं की ती सचिन यांचीच 3 महिन्यांची मुलगी। त्या बाळाचं पोस्टमॉर्टम केल्यावर आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं। त्या निष्पाप बाळाला नाल्यात फेकण्याआधी तिच्यावर अमानुष अत्याचार झाले होते। पोलिसांच्या हाती पुरावे सुद्धा होते आणि संशयित आरोपी सुद्धा। कन्नू स्वतःच ज्या माजात पोलिसांकडे आला होता, जसं की त्याने काही केलंच नाहीये। पण पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यावर कन्नू फुटला। त्याने सगळं खरं खरं सांगितलं। पैसे न मिळाल्याने तो रागात होता आणि सूड घेण्याचा त्याने विचार केला। रात्री 3 वाजता जेव्हा सगळे गाढ झोपले होते तेव्हा तो आणि त्याचा साथीदार सोनू लपत-छपत चितकोटे कुटुंबाच्या घरात घुसले आणि त्यांनी बाळाला उचलून नेलं। त्यानंतर त्याने त्या 3 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर त्याने तिला समुद्राजवळच्या नाल्यात फेकून दिलं। आता त्या बाळाचा अत्याचारादरम्यानच मृत्यू झाला होता की फेकून दिल्यानंतर हे स्पष्टच नाही। पुढे चौकशीत असं कळलं की कन्हैया उर्फ कन्नू हा किन्नर नव्हता, तो एक ट्रान्सजेंडर होता। ट्रान्सजेंडर म्हणजे जन्मतः मिळालेल्या जेंडरशी स्वतःला ते लोक संबंधित मानत नाही। कन्नू हा एक पुरुष होता जो स्त्रीसारखा वेश धारण करायचा। हे सगळं त्याने एका उद्देशाने केलं होतं। त्याला लोकांच्या मनात भीती निर्माण करायची होती, जेणेकरून भविष्यात तो किन्नर बनून कोणाच्याही घरी आशीर्वाद द्यायला गेला तर लोक त्याला भीतीपोटी हवे तेवढे पैसे देतील। 26 फेब्रुवारी 2024 मुंबई सेशन कोर्टाने हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ द रेअर प्रकारातील मानत 24 वर्षीय कन्हैया चौगुलेला पोक्सो कायदा अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली। भारतातील हे असं पहिलं प्रकरण होतं ज्यात एका ट्रान्सजेंडरला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। अशाच क्रिमिनल स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।